नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. अतिशय महत्त्वाची मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे. शंभूराज देसाई यांच्या सोबतच्या भेटीनंतर त्यांनी हा दावा केलेला आहे. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतलेली होती. पार्थ पवार यांच्या भेटीमागचं नेमकं काय कारण आहे याबद्दल चर्चा सुरू असतानाच गोपीचंद पडळकर यांनी हा जो दावा केला, या दाव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या दाव्यानुसार पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. पार्थ पवारांनी माननीय शंभूराजेंची भेट कशासाठी घेतली हे मला माहीत नाही, परंतु पार्थ पवारांच्या मनामध्ये अस्वस्थ आहे. कारण त्यांचे दुसरे बंधू हे विधानसभेचे सदस्य दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या मतदारसंघात जाऊन झाले. ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले. बारामती अॅग्रोसारखी संस्था त्यांच्याकडे आहे. त्यांच्या मनामध्ये त्या बाबतीमध्ये खंत असेल. त्यांचा पराभव त्यांच्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला जवळपास 2.5 लाखाच्या फरकानं दारुण पराभव झाला असेल. ते पण राजकीय कुठंतरी स्थिरता मिळावी यासाठी प्रयत्न करत असतील. गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे आपण जाणून घेऊया. अंकुश काकडे सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. अंकुशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाईंची भेट घेतली, त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आता पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याचा दावा केलाय. काय नेमकी या संदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका? पडळकरांना म्हणा, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे स्वस्थ राहा. कोण कोणत्या पक्षामध्ये अस्वस्थ आहे याची उठाठेव करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही. रोज उठसूट काहीतरी पवार कुटुंबियांबद्दल बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची, याच्या पलीकडे त्यांच्याकडे आता दुसरं कोणतंही काम नाही. आज एक लक्षात घ्या, मला माध्यमांचं सुद्धा आश्चर्य वाटतं. आज राज्याचे शंभूराज देसाई राज्याचे मंत्री आहेत, ते असतील, आणखी कोण असतील, किंबहुना मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे जर का कोणी दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता सार्वजनिक कामाच्या निमित्ताने गेला तर त्याच्याकडे संशयाने पाहण्याचा दृष्टिकोन का ठेवला जातो माध्यमांकडनं सुद्धा. आणि माध्यम ज्या वेळेला मग असं दृष्टिकोन ठेवतात, त्यामुळे मग या पडळकरांसारख्या उपटसुंभाला त्या ठिकाणी अशी प्रतिक्रिया द्यावी लागते. नाही, पण मग अंकुशजी, भेटीमागचं कारण काय ते अधिकृतरित्या समोर आलं नाही. एक लक्षात घ्या, ते पार्थ पवार ज्यावेळेला तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर ते सांगतील की मी नेमकं कोणत्या कामासाठी गेलो होतो, काय काम होतं, कशासाठी भेट होते. त्यामुळे त्यांच्याकडनं खुलासा आल्यानंतर आपण काय करावं. काय होतं की याच्यामध्ये विनाकारण माध्यमात ती बातमी चालवतात. काही काम असू शकतं आणि मला वाटतं की कोणी जाऊ शकतं ना, मंत्र्यांकडे असेल किंवा सत्ताधारी पक्षातला एखादा मंत्री विरोधी पक्षातल्या नेत्याला भेटायला गेला तर त्याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे, काहीतरी अस्वस्थता आहे, काहीतरी राजकारण शिरतंय, अशा प्रकारचा हेतू काढणं किंवा निर्णय घेणं हे काही योग्य नाही. पार्थ पवार आहेत त्या ठिकाणी समाधानी आहेत. कुठेही काही पवार कुटुंबियांमध्ये अस्वस्थता नाही, हे मी या ठिकाणी निश्चित सांगतो. ठीक आहे अंकुशजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची बोललात, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अंकुश काकडे होते आपल्यासोबत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. त्यांनी म्हटलेलं आहे या बातम्यांमध्ये, दाव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही.